Hey, hi Sahil. Hello everyone. Good evening. Hope so you all are great. तुम्ही सगळे ठीक आहात, घरी आहात आणि आमचं लाईव्ह सेशन पाहत आहात. अँड नेहमीप्रमाणे एक नवीन गेस्ट आजही आपल्याकडे आहे. आज आम्ही रोज फ्लायर लॉन्च करतो, त्यानिमित्ताने तुम्हाला अंदाज येत असेल की आपण कोणाशी गप्पा मारणार आहोत आणि तसे तुम्ही क्वेश्चनही रेडी करून ठेवतात. सो आज आपल्यासोबत आहे आशुतोष कुलकर्णी. यस, आपल्या सगळ्यांचा लाडका, तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका, आणि ज्याने डेली सोपमधून आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य केले अशा आशुतोष कुलकर्णीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्ही आशुतोषला विचारू शकता. तसेच थोडेसे फन गेम्स आहेत, त्यात तुम्ही हेल्प करू शकता. अँड आशुतोष जसं आपल्याला जॉईन होईल तसे आपण त्याशी गप्पा मारायला स्टार्ट करणार आहोत. कोणीतरी मेसेज केला, एक मिनिट. ए हाय नीलम. हाय एव्हरीवन, हॅलो अँड थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या पर्सनल आय डीवर जाऊन मला मेसेज करताय की लाईव्ह सेशन छान आहे आणि तुम्हाला आवडतं आहे, गेम्सही छान आहेत. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. तुम्हाला लाईव्ह सेशन आवडतं आहे आणि तुम्ही खूप छान छान मेसेज करता, त्यासाठी मी खूप तुमचे आभारी आहे. अँड जे कोणी मला इन्स्टावर फॉलो करत नाही आहेत त्यांनी मला फॉलो करा. माझा इन्स्टा आय डी आहे SNEHII2151. अँड माझ्या इन्स्टा आय डीवर माझी यूट्यूब लिंक आहे. जे आत्तापर्यंतचे लाईव्ह सेशन मिस झाले आहेत ते तुम्ही माझ्या यूट्यूब लिंकवर पाहू शकता. आणि आशुतोषशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आशुतोष, आपल्याला खूप साऱ्या सिरियल्समधून आपण आशुतोषला पाहत आलो आहोत आणि तो मुलींच्या मनावर आणि मुलींच्याच नाही, खूप सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. आणि त्याची लाईफस्टाईल काय आहे, तो कसा राहतोय, या सगळ्या बाबतीत आपण गप्पा मारणार आहोत. थोडे गेम्स आहेत. सो आय गेस आशुतोषने जॉईन केले आणि जस्ट वेट अ मोमेंट. जॉईन केलंय पण आय गेस नेटवर्क प्रॉब्लेम, काही दिसत नाहीये, सगळं ब्लर दिसते. आशुतोष, आर यू देअर? Hello, hello, hello. Can you listen to me? Hello, या, यू hello. आर ऑडिबल, यू आर ऑडिबल. Okay, okay. I guess the network ठीक आहे. कॅमेरा मध्ये काय दिसतंय? नाही, मला तुझा सोफा दिसतोय. छान आहे सोफा. Oh, thanks. कॅमेरा फ्लिप, एक मिनिट. जस्ट आय एम ट्राईंग, पण कॅमेरा फ्लिप होतोय. मी परत जॉईन करू का? हा, चालेल. देर इज सम नेटवर्क प्रॉब्लेम और देर इज सम हेच मोबाईल प्रॉब्लेम, तो आपल्याला पुन्हा जॉईन होतो. सो वेट अ मुवमेंट. आणि मला माहिती आहे तुम्ही ज्या प्रकारे जॉईन होता तुमच्याकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. सो बी रेडी विथ युअर क्वेश्चन्स. आणि आपण आज त्याच्याकडून खूप सारे क्वेश्चन्सचे आन्सर घेणार आहोत. कॅमेरा फ्लिप. हॅलो, हॅलो. तू काहीच दिसत नाहीये आम्हाला. नेटवर्क इश्यू. मी बाल्कनीत जातो. ओके, सो दॅट तिथे जरा बॅटर नेटवर्क आहे. ओके ओके. केबल आणू. बरोबर. काय तुम्ही आज आता बघ. नाही, तू दिसत नेटवर्क. नाही आम्हाला. परत एक ट्राय करू. लास्ट एक ट्राय करू परत. हो हो, चालेल, हरकत नाही.
आय गेस पावसामुळे वगैरे नेटवर्क प्रॉब्लेम येतो. सो बेअर विथ अस गाईज. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आशुतोष पुन्हा जॉईन करेल आणि तो आपल्याला क्लिअर दिसेल. हॅलो महाजन मॅडम, खूप दिवसांनी आलात तुम्ही. गुड इव्हनिंग. या हॅलो. हॅलो. नाही, तू दिसतच नाहीये. जस्ट अ मोमेंट. आता आता दिसतोय ना? नाही, तू पूर्ण ब्लँक दिसतोय आम्हाला. काहीच दिसत नाहीये. ओके. हे दिसतंय तुला? हो मला दिसते, तू दिसतेस मला. तुझं कसं नेटवर्क ओके? हा, ओके. असू करतो की मी थोडस ना फोन रिस्टार्ट करून परत करू का 1 मिनिटात? हो, चालेल चालेल. ओके. इंस्टाग्रामचा इश्यू आहे. हो, सरांचं पाहिलं आलोय ऑनलाईन. हो, मला माहितीये. सगळेजण तुम्ही सरांना पाहिलं आले आहात ऑनलाईन आणि खूप सारे क्वेश्चन्स विचारा तुम्ही सरांना. सो त्याचे आन्सर्स आपण जाणून घेऊ. तुमच्याकडे काही गेम्स असतील तुम्ही मला सांगू शकता अँड ते मी प्रेझेंट करेल तुमच्या नावाने. आणि इंस्टाग्राम च्या पेजवर, मराठी कट्ट्याच्या पेजवर आम्ही एक गिफ्ट हॅम्पर ठेवलंय जे सेलिब्रिटीसाठी आहे. तसंच आम्ही एक गिफ्ट हॅम्पर फॉलोअर्ससाठीही ठेवलंय जे आमचं शो रेग्युलर पाहतात आणि आमच्या सेलिब्रिटीजला जास्तीत जास्त हेल्प करतात आन्सर द्यायला. सो असं एक नाव आम्ही लवकरच घोषित करू आणि त्यांनाही एक गिफ्ट हॅम्पर आहे. होप सो तुम्ही मोठ्या थँक्यू पल्लवी. सो होप सो तुम्ही मोठ्या संख्येने जॉईन होऊन रोज सेलिब्रिटीजला. ऑनलाईन लेक्चर टाइम क्लॅशेस होतात. ओ महाजन मॅम, माझं लाईव्ह सेशन जर मिस झालं तर माझ्या युट्यूब लिंकला नक्की पहा. आणि मला खूप छान वाटतं तुम्ही ज्या प्रकारचा रिस्पॉन्स देतात. Yes, we all are excited, but there is some network problem. Thank you. You're so beautiful. Thank you so much. नक्कीच ट्राय करेन. सावंत साहेब, नक्कीच ट्राय करेन. I'm just trying. Wait a moment. I'm just trying. Hello, hello, hello. Can you listen to me? Hello. हा, यू आर ऑडिबल बट तू दिसत नाहीयेस आम्हाला. ओके. मी एक काम करतो, मी दुसऱ्या मोबाईल मधून तुला करतोय आता. लॉग इन करतोय मी. ओके, ठीक आहे. चालेल. जस्ट. हॅलो कोमल. ठीक आहे आशुतोष, तू दुसऱ्या मोबाईलवरून ट्राय कर. मे बी देअर इज सम नेटवर्क इश्यू आणि काही फोनचा प्रॉब्लेम असू शकतो. हो. सगळे खूप एक्साइटेड आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम येतो, मी समजू शकते. थोडा वेट करा, आपण जॉईन करणार आहोत पुन्हा. हॅलो हॅलो हॅलो. गायत्री बोल. मेमरी गेम फॉर एक्स. तुम्ही जर एखादं नाव घेतलं तर दुसऱ्यांनाही दोन्ही नावे घ्यायची. फॉर एक्झाम्पल मँगो तर दुसऱ्यांना म्हणायचं मँगो ऍपल. असं मग परत 2 नावं घेऊन तिसरं नाव ऍड करा. थँक्यू गायत्री, मला आवडला गेम. मी नक्की ट्राय करेन. थँक्यू सो मच. आय एम गुड. माझी भाची जॉईन झाली आहे.
हॅलो शोना. ओनली लिसन व्हॉइस. तुम्हाला बघायचं नाहीये का सरांना? फक्त आवाज ऐकायचा आहे. इज ट्राईंग फ्रॉम हिज साईड. मे बी देर इज सम नेटवर्क इश्यू और फोनचा इश्यू असू शकतो आणि इज नाव इन पुणे. सो मे बी पावसामुळे आता नेटवर्क इश्यू आहेत. नच्चू, थँक्यू सो मच. गुड. यू लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू गायत्री. हॅलो भांजी. थँक्यू. हाय. फायनली फायनली. फायनली फायनली फायनली. जस्ट अ मोमेंट. मला हेडफोन्स घेतले प्लीज. हेडफोन्स. हा. फायनली. गुड इव्हनिंग अँड मी स्नेहल राजू निंबाळकर तुझं खूप खूप स्वागत करते मराठी कट्ट्याच्या पेजवर. अँड तुझे फॉलोअर्स खूप वेळापासून वाट पाहतात. ते बोलत होते की जाऊ द्या सरांचा आवाज ऐकू आला तरी चालेल. म्हणजे बघ किती स्ट्रॉंग फॅन फॉलोईंग आहे तुझी. वा वा वा, मला फार आवडलेलं आहे. थँक्यू सो मच ऑल जे अडमायर करतात मला सुद्धा आणि माझ्या आवाजाला सुद्धा, आणि जे जॉईन झाले तिथे. सो खूप छान. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. बोलू शकतो आपण, बिकॉज मी जरा धावपळ करून कसं तरी मॅनेज केलं. मी माझ्या आईच्या फोनमधनं लॉग इन केलं शेवटी. आणि तुला फेस व्यवस्थित ब्राईट दिसतोय माझा? व्यवस्थित दिसतोय लाईट वगैरे? ब्लर आहेस थोडासा बट ठीक. हा आता ब्राईट आहे. या. सो थँक्यू काकूंना, त्यांनी तुला फोन दिला आणि फायनली लाईव्ह सेशनला स्टार्ट करू शकतो आपण. सो जे कोणी फॉलोअर्स तिथे जॉईन झालेत सगळ्यांना एकदा हाय म्हण. अँड फायनली सर कमिंग. सगळ्यांना हाय म्हण एकदा. हाय हाय. हॅलो हॅलो ऑल. येस. अँड काही खूप सारे मेसेजेस आहेत. कोणी कोणी म्हणतंय थँक्यू सर तुम्ही ऑनलाईन आलात. ओके. परी जाधव म्हणते. अच्छा, ती तुझी मोठी फॅन आहे वाटतं, मगासपासून मेसेज करते. ऍक्च्युली ती माझी फ्रेंडच आहे. ती डान्सर आहे स्वतः. ओ सॉरी. खूप सारे आपले फ्रेंड्स आणि हे पण जॉईन होतात. हा, माझी हेअरस्टाईल थोडीशी इग्नोर करा प्लीज, बिकॉज खूप वाढलेत केस आणि वेगळेच झालेत जरा. सो माझा पहिला क्वेश्चन तुला. हम्म, माझा पहिला बोल. क्वेश्चन तुला, लॉकडाऊन मध्ये तू काय करतेस आणि एक पॉझिटिव्ह बदल लॉकडाऊनमुळे झालेला. ओके. लॉकडाऊनमुळे ना टॉलरन्स वाढलाय. म्हणजे बेसिकली खूप कंपल्शन आहे घरीच थांबायचं. आणि तसं मला खूप आवडतं बाहेर जास्त फिरायला, आणि वर्कहॉलिक आहे मी थोडासा. त्याच्यामुळे असं वाटतं की अरे बापरे आता काय. पहिले काही दिवस थोडी मजा आली, पण नंतर जे प्रेशर यायला लागलं की आपण ऍक्च्युली शूटिंग पण करत नाही आहोत किंवा आपण आणखीन काही दुसरं कामही करत नाही आहोत आणि घरातच थांबावं लागतंय. मला ड्रायव्हिंग फार आवडतं आणि मला सतत गाडी घेऊन बाहेर जायला आवडतं. आणि नेमकं आता ह्याच्यामुळे बाहेरच जाता येत नाही ऍब्सोल्युटली. तर कंपल्शन असल्यामुळे कुठेतरी समजावून घेतलं स्वतःला, समजावलं आणि एक टॉलरन्स वाढला. गाडीचा वापर सतत रोज उगाचच करायचो मी. चालत जायचं शक्य असायचं तरी त्या ठिकाणी गाडीच घेऊन जायचं वगैरे, असं जे काही होतं ते कमी झालंय. हे पॉझिटिव्ह बदल आहेत. आता मे बी मी वॉक जास्त करेन, एरवी सुद्धा. कमीत कमी गोष्टींमध्ये गुजारा करायला शिकवत आहे लॉकडाऊन. लॉकडाऊन राईट. आणि या, इट्स गोइंग वेल, कारण मी आणि एखादी फॉर्च्युनेटली डिश पुण्यात तू अडकलो. आतापर्यंत ट्राय केलीस, तुला जसं की जेवण बनवता येत नाही, मग लॉकडाऊन मध्ये तू काही ट्राय केलंस का? ट्राय मी करतोय. ऍक्च्युली मला कुकिंग नाही आवडत फ्रँकली, म्हणजे एवढा इंटरेस्ट नाहीये. पण आता पर्याय नाहीये, बिकॉज मी मुंबईला एकटाच असतो. तर तिकडे सुद्धा मे बी काही दिवस अजून स्वयंपाक करण्यासाठी कोणी येऊ शकेल असं वाटत नाही. सो मला आई शिकवायचा प्रयत्न करतेय. आणि मी सँडविच खूप चांगलं करतो, तर मी त्यामध्येच थोडं एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न ओके. करतोय सध्या. नवीन धाडस अजून होत नाही माझं. त्यानंतर मी फोडणी द्यायला शिकलोय. मी आधी नुसतंच वरण भात लावायचो आणि तसंच खायचो. इंटरेस्ट कमी असल्यामुळे. पण आता जरा मी फोडणी बिडणी द्यायला शिकतोय. सो ओके. असं डिश ऍज सच अजून थोडा टाइम आहे, म्हणजे थोडा अजून वेळ लागेल डिश पर्यंत पोहोचायला.
एक्झॅक्टली, पण करशील. सो येस येस डेफिनेटली. माय आरजे स्नेहा इज सेइंग हॅलो हँडसम. ओके ओके. अगेन शी इज अ फ्रेंड. ती ओके आरजे आहे औरंगाबादला आणि ती फार छान आरजेंग करते. रेडिओचं तिचं नाव माहित नाही मला बट ओके. हाय स्नेहा, यू आर ब्युटिफुल. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तू कॅमेराला किती मिस करतो? कॅमेराला काय म्हणलीस? किती मिस करतोयस? कॅमेराला इन द सेन्स ना माहिती मी मिस करतो. मी ओव्हरऑल शूटिंगलाच मिस करतोय फार. ओके. कॅमेरा हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. जसं की आता आपण मोबाईल कॅमेरामध्ये सुद्धा काहीतरी काहीतरी करत असतो. तोही कॅमेरा मला आवडतो. माझ्याकडे एक डीएसएलआर कॅमेरा आता होता काही दिवस, तर तोही मला कॅमेरा त्याच्यावर फोटोज करायला आवडतात. आणि शूटिंगचा कॅमेरा तर डेफिनेटली त्याची इतकी सवय आहे की तो एक लाईफचा भाग आहे झालेला. जस्ट त्याला राईट. खूप मिस करतोय मी डेफिनेटली. शूटिंगचं फ्लोअर, तिथली सगळी धावपळ, सकाळपासून शूटिंगला जाणं आणि सगळं ते दिवसभर शूटिंग करून दमणं आणि एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन की अरे आपण आज असे असे सीन्स केले, असं असं केलं, हे केलं, या सगळ्याचा एक डोक्यात विचार घेऊन घरी जाणं. तो ही सगळी जी काही प्रोसेस आहे ना, त्या सगळ्या प्रोसेसलाच मी फार मिस करतोय सध्या. ओके ओके ग्रेट. आम्हाला तुझा या क्षेत्रात ला प्रवास जाणून घ्यायचा. तू कसं स्टार्ट केलं आणि फर्स्ट ऑडिशन कसं होतं? तू ब्लर दिसतोय ओके. खूप आम्हाला. आता आता ओके स्टडी झालो मी थोडंसं बघती. ओके. बघ. हा या. हा हा. हा. सो तुझा या परत क्षेत्रातला विचारतेस. आम्हाला या क्षेत्रातला आम्हाला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे. हाऊ यू स्टार्ट अँड फर्स्ट ऑडिशन कसं होतं? आम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट ऑडिशन इन द सेन्स मी एका पुरुषोत्तम करंडक नावाची नाट्य स्पर्धा असते इथे पुण्यामध्ये, जी इंटर कॉलेजिएट स्पर्धा फार जास्त रिनाऊंड आहे, फेमस आहे. तर कुठेतरी मी कॉलेजला आल्या आल्या मला त्या पुरुषोत्तम करंडक मध्ये नाटकात पहिल्याच वर्षी लीड रोल काम मिळालं, करायला मिळालं. आणि त्या स्पर्धेमध्ये मला त्याच वर्षीचं बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड पण मिळालं. तर ओके. तिथे असताना त्या स्पर्धेमध्ये मी ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी काही जणांनी जे शूटिंग ऑलरेडी करत होते काही सिरियल्स फिल्म्स, त्यांनी मला बघितलं होतं आणि मला अप्रोच केलं होतं की असं असं तू करशील का टीव्हीवर काम, तू चांगला ऍक्टर आहेस तर तू बघ, तुला आवडेल. तोपर्यंत काही डोक्यात नव्हतं. मग एकदा इथे ना पुण्यामध्ये एक खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे महाराष्ट्र कल्चरल सेंटर म्हणून, आणि तिथे असं छान कोझी थिएटर आहे, तिथे एक्सपेरिमेंटल थिएटर चालतं खूप सारं. तर तिथल्या ना शुभांगी दामले म्हणून एक मॅडम आहेत, त्यांनी मला आणि माझ्या कॉलेजमधल्या अजून मित्रांना त्यावेळी ऑडिशनला पाठवलं. ओके. सतीश राजवाडे यांची पहिली सिरियल ते करत होते, दुनियादारी, जे आपण सिनेमा बघितला, फिल्म बघितली दुनियादारी, त्याचीच त्या कादंबरीवरची सिरियल होती. सो ती सिरियल ते करत होते आणि त्यांनी ऑडिशन्स ठेवल्या होत्या. सो दॅट वॉज माय फर्स्ट ऑडिशन असं म्हणायला हरकत नाही प्रॉपरली. ओके. आम्ही सगळे गेलो होतो आणि आम्ही ऑलमोस्ट कॉलेजमधले सगळे मित्र सिलेक्ट झालो होतो त्यामध्ये, आणि फॉर्च्युनेटली मला अगेन लीड रोल मध्ये सिलेक्शन झालं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट असा ब्रेक की ज्यामुळे मी ठरवलं की आपण ह्या फील्डमध्ये येऊ शकतो ऍज अ प्रोफेशनल. ओके ग्रेट. सई रानडे जॉईन झाली आहे. सई इज आस्किंग ओ व्हॉट्सअप कसं आहेस, आर यू इन पुणे? हाय सई. सई सोबत 2 सिरियल्स मध्ये काम केलंय मी. आणि मस्त आहे ती खूप. इन्स्टावरती ऍक्टिव्ह असते. हो. असे काही आम्ही फ्रेंड्स काही आहेत की दिवसापूर्वी ज्यांच्या लाईव्ह सेशन केलं सई सोबत अँड ओके तू आहेस म्हणून पुन्हा जॉईन झाली. सो आपण वा वा इन्स्टा लाईव्ह सेशन चालू असताना थोडेसे क्वेश्चन्स घेतो, थोडेसे गेम्स घेतो. सो तुला मी मूवीचे हा डायलॉग्स देते, तुला मूवी गेस करायचं, ठीक आहे? मराठी गट्ट्याच्या पेजवर जे कोणी सेलिब्रिटीज येतात त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट हॅम्पर घेऊन आलो. हे गिफ्ट हॅम्पर तुला लॉकडाऊन नंतर तुझ्या घरी घरपोच मिळेल. सो आर पण यू? क्वेश्चनचे आन्सर दिले तरच मिळणार आहे का? असं फ्री नाही देत आम्ही. डायलॉग्स वगैरे मला आठवतील माहित नाही. सगळे ओके आय विल हेल्प ट्राय. करतील तुला, ओके जे फॉलोअर्स बघतायत सुकेश पण घेऊन गेले, सगळे हेल्प करतील तुला. ओके ओके ठीक आहे, आर यू रेडी? येस. ओके. माझा पहिला डायलॉग आहे, सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है. कोणत्या मूवीचा डायलॉग आहे हा?
लायन के नाम से जानता है? गाईज हेल्प कर. नाही, मला नाही आठवत आहे. परत एकदा विचार, सो ऍटलीस्ट जे मला माझ्यासोबत आहेत आता इथे ते काहीतरी हेल्प करतील. सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है. गाईज कोणत्या मूवीचा डायलॉग आहे हा? 1 पॉइंट मिळेल तुला ह्याचा आन्सर दिलं तर. ओ वाव, प्लीज हेल्प मी. कोणालाच येत नाहीये स्नेहा. असं काही नाहीये. मी कोणी हेल्प करेल तुला. अवघड डायलॉग या. मोमेंट. सोपा द्यायचा ना काहीतरी, बसंती तुम्हाला नाम काय वगैरे. असा सोपा घ्यायचा नाही हेल्प करतील. गाईज हेल्प करा, माझ्या नावावर डब्बा नका लावू. ओके, मग तू व्हिडिओज करतेस त्यावेळी रेग्युलर जॉईन करणारे पण असतील ना काही इथे आलेले, हो हो हो, ते हेल्प करतील तुला. सो ते तरी हेल्प करू शकतील. नाही, टायगरचं नाहीये हे. टायगर नाही. नाही. ओके ओके. छे छे, नाही का? असं कसं? मी आधी नाही, पण हे नाही, नाही. केलं होतं. येस, आले आन्सर बघ. ऑलवेज फुल ऑफ होप्स. थँक्यू. तुला दिसतंय का? हो, दिसतंय दिसतंय. कालीचरण नाव आहे का फिल्मचं, कोणतरी सांगितलं? येस, राईट. ऑलवेज फुल ऑफ होप्स. ती ऑलवेज हेल्प करते. ग्रेट, थँक्यू. ओ तुला थँक्स. फ्री मध्ये 1 पॉइंट थँक्यू. मिळाले, तिला थँक्स बोल. काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नाही, तू दिसत नाही आम्हाला. हॅलो 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 हॅलो. आवाज पण ब्रेक. हॅलो हॅलो हॅलो. हा, बोल हॅलो. बोल बोल. आवाज येतोय येतोय, येतोय आवाज. येतोय. हा, आवाज येतोय. ओके यू गॉट 1 ओके पॉइंट. ओके. ऑलवेज फुल ऑफ ओके. होप्स. थँक्यू. लिहिते माय ऑलवेज प्लेस. फुल ऑफ होप्स. थँक्यू. सेकंड, कुत्ते तेरा खून पी जाऊंगा. किससे कमी तेरा खून पी जाऊंगा, फ्रॉम धर्मेंद्रच डायलॉग, ऑब्विसली व्हेरी फेमस. आणि याच्यासाठी मला माझे बाबा हेल्प करतील. मला असं वाटतंय की हा शोले मधला आहे. नाही. नाही? मग कशातला आहे हे? कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, हा एवढा फेमस डायलॉग आहे. फिल्मचं नाव विसरलोय आपण, इतकं फेमस झालं डायलॉग. हो. डायलॉगच फेमस झालाय. शोले नाहीये. अच्छा, मी बाबांची हेल्प घेऊ, फोन फ्रेंड सारखे. हो हो, तू कोणाची हेल्प घेऊ शकतो. बाबा ने जर कुत्ते कमीने, शोले मधला नाहीये. कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा. कुत्ते कमीने मुझसे बचकर नहीं जा सकता, मैं तेरा खून पी जाऊंगा. असा एवढा डायलॉग आहे? सगळे शोले सांगतात सगळे. नाही, शोलेचा नाहीये हा. धर्मेंद्रचा डायलॉग आहे, बट कुठल्या फिल्म मधला यार? म्हणजे फिल्म अशी फार फेमस नसणार आहे. ओके, मी तुला हिंट देते. आपल्या लग्नात जी मुलाची काढतात त्याला काय बोलतात? येस. लग्नात ऑलवेज. वरात, बारात, यादो की बारात. येस, राईट. बघ ती किती ऍक्टिव्ह अरे आहे, ती किती हेल्प करते. तू तुझं गिफ्ट हॅम्पर तिला दिलं पाहिजे ऍक्च्युली. मी पाठवून देणार 100%. हा, लक्षात ठेव ग. नाही आलं मी तर मला पाठवून सांग, देणार. मेसेज करू. येस. ओके. पलट. कोणत्या मूवीचा डायलॉग आहे पलट? कुछ कुछ होता है. नाही रे, असं का करतोस? मग? अरे शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, पलट. बरं, शाहरुख खानचा डायलॉग आहे. हा, कुछ कुछ होता है मध्ये नाही येतो. शाहरुख खानचाच आहे ना पण. पलट. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. येस, राईट. यू गॉट 3 पॉइंट. हा. पिक्चर येस येस अभी येस. नाही मी, बाकी. हा, बोल, काय बोलतो? हा नाही नाही, ते गडबडीत मी कुछ कुछ होता सांगितलं तुला. ते दिलवालेचा डायलॉग आहे, कोण राईट. म्हणतो या. राजू बन गया जेंटलमॅन?
ओके. बघ म्हणजे ऍक्टर्स ऍक्च्युली फेमस आहेत आपल्याकडे बॉलिवूडचे आणि डायलॉग्स फेमस आहेत. फिल्म्सचं एवढं काही नावांच्या लक्षात नाहीये. बरोबर. ग्रेट चल अभी ग्रेटनेस आहे हा. बाकी है बोल. मेरे दो. ओम शांती ओम. नॉट 4 पॉइंट्स अँड लास्ट इझी सांगू, कठीण कठीण सांगू मराठी सांगू. परत 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 मला. मी बोलली लास्ट वाले सांगू की टफ सांगू. ए इझी सांग यार, टफ नको प्लीज, मला हॅम्पर हवंय. ओके. हा इझी समजून घे. तुमसे ना हो पाएगा. तुमचं नाव पाहिजे. हा इझी आहे. इझी. तू टफच विचारलंस मला. तुमसे ना हो पाएगा. अरे गाईज कशातला आहे हेल्प हा? करा. ओके ऑलवेज फुल ऑफ मराठी देऊ. होप्स अगेन. हा मराठी दे ना. मराठी देते मी तुला. बाई वाड्यावर या. हा निळू फुलेंचा डायलॉग आहे. मूवी नेम. पिंजरा. 5 पॉइंट्स. कोणी सांगितलं का बाजूला मम्मी? ये नाही नाही नाही, कोणीच नाही सांगितलं. बिकॉज काही मूवीज असे आहेत की जे मी मन लावून बघितलेत. ओके ग्रेट. फाईव्ह खूप चांगले. पॉइंट. एक एक थँक्यू. हा तुला पॉइंट मिळाले. नेक्स्ट बघू. सगळेजण आन्सर ओके. देतात बघ किती फास्ट फास्ट. तू आला म्हणून देतात. ओके. मग तू लॉकडाऊन स्वतःला कसं मेंटेन ठेवतोय? फिटनेस गोल काय आहे तुझा? ऍक्च्युली महाजन मॅडम म्हणतात हा इथे डायलॉग तुला सूट होतोय, बाई वाड्यावर या. अच्छा ओके. वाड्यावर येऊन काय करा आणि काय नाही त्यात आमरस. ओके. मी हा डायलॉग कधीतरी म्हणेन कुठल्या तरी माझ्या कॅरेक्टरमध्ये एखाद्या, डेफिनेटली नक्कीच आम्ही वेगळ्या वाट पद्धतीने. बघतो. लॉकडाऊन मध्ये तू काय करतोय? स्वतःला कसं मेंटेन ठेवतोय? आणि मेंटल हेल्थ लॉकडाऊन मध्ये आपण खूप फ्रस्ट्रेट झालो. यु नो किती दिवस आपण घरात बसतोय. तर यासाठी तू काय करतोय? तू करेक्ट प्रश्न विचारलास. ऍक्च्युली मेंटेन करणं हे जे आहे हे मेंटली जास्त गरजेचं आहे आता. बिकॉज फिजिकल तुम्ही मेंटेनन्स आतापर्यंत वाईज विचारलेले सगळे ऍक्टर्स. क्वेश्चन रॉंग होते असं म्हणायचंय का तुला? वा वा, मला आवडलं हे जाम. म्हणजे तुझं जे काही प्रसंगावधान आहे ते बेस्ट आहे. सो आतापर्यंतचे विचारलेल्या प्रश्नांमध्ये हा मला जास्त आवडलेला आवडला. प्रश्न असं म्हणेन मी. ओके. हा असं म्हणेन. ओके. सो त्याच्यात मेंटल हेल्थचाच प्रश्न आहे. कारण ऍक्टर्सला त्यांचे जे काही प्रोफेशन आहे त्याच्यामुळे कंटिन्युअसली हेल्थ आणि डाएट मेंटेन करावंच लागतं. सो ते तितकं टफ जात नाहीये बिकॉज त्याची सवय आहे कुठेतरी. आणि इथे पुण्यात आहे आईबाबांच्या सोबत असल्यामुळे मला ते सगळं जमतंय सुद्धा. थोडंसं वॉकिंग होतं, जॉगिंग होतं. इथे खालीच थोडी स्पेस आहे सोसायटीमध्ये. आणि डाएट व्यवस्थित होतोय फॉलो टाइम टू टाइम. सो हेल्थ मेंटेन होतीये. मेंटल हा प्रश्न फार महत्वाचा आहे बिकॉज सगळ्याच गोष्टीचं टेन्शन सुरू झालंय आता. राईट फ्रॉम वर्क टू एव्हरीथिंग जे तुम्हाला मेंटेन करायचं आहे. इन द सेन्स आता माझं तिकडचं घर इतके दिवस बंद आहे याचं पण टेन्शन येते. राईट. म्हणजे जाऊन तुला साफसफाई करावं लागेल. चालेल. बघ म्हणजे हॅम्परच्या ऐवजी तुमच्यापैकी कोणी जर साफसफाईला मदतीला येऊ नाही शकलं तर आम्हाला ठीक हॅम्पर परवडतंय. आहे. झाडूच द्या मग त्याच्यामध्ये. मॉप आणि झाडू. बघते विचारून ऍडमिनला. ओके ओके. सो ते असं होतंय की टेन्शनला सतत स्वतःला कूल करावं लागतं. सतत स्वतःला समजावं लागतं की नाही नाही सगळं ठीक होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. राईट. अशा पद्धतीने एक स्वतःला कंटिन्यू सांगणं. आणि मग थोडंसं मेडिटेशनचा प्रयत्न आहे की एक 5-10 मिनिटं का असेना प्राणायाम करायचं, थोडं ओमकार एन्चांटिंग करायचं. सो त्यांनी थोडं कूल डाऊन होतं. सकाळच्या मस्त हवेमध्ये अर्ली मॉर्निंग छान फिरायचं. त्यांनी पण थोडंसं डायव्हर्शन. नेटवर्क प्रॉब्लेम गाईज. नेटवर्क प्रॉब्लेम. दिसत नाहीयेस तू आम्हाला ना. तुझा
देअर इज सम नेटवर्क प्रॉब्लेम गाईज. आय डोंट नो काय इश्यू आहे. तो पुन्हा जॉईन करेल आय गेस. आणि तुमचे आलेले क्वेश्चन मी घेते परत. कोण मिस्टर इंडिया झाला? हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा आता येतोय. लिसनर. हा बोल बोल बोल. ओके. तू सांगत होता तू कशी मेंटल हेल्थ जगतो. आणि चिनू चिनू कोण आहे? चिनू बोलते आशू कसा आहेस मित्र, आणि पुण्यात आहेस का? अच्छा. चिनू पुणे. हा मला दिसली कॉमेंट. चिनू पुणे. मी ठीक आहे मित्र, आणि मी पुण्यातच आहे थँकफुली. येस. तो तुला मला मेंटल mental हेल्थ. health कशी, चांगली ठेवतोय. येस एक्झॅक्टली. थोडंसं ना मित्रांशी डिस्कशन होणं, थोडंसं आपण आता व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलतोय तर त्याच्यामधनं थोडंसं हेल्प होते. एकमेकांना असं लक्षात येतं की अरे हा म्हणजे सगळेच जण थोडंसं ह्या फेज मधून जात आहेत. सो मग एकमेकांना सांगणं होतं की नाही ठीक आहे, हे चांगलं होईल, ते चांगलं होईल. आणि दुसरी गोष्ट एक एक ना होप आहे, एक कुठेतरी खात्री आहे की इंडस्ट्री, सगळं जे काही आहे, हे एक प्रकरण आहे जे हम्म. आपली एंटरटेनमेंट इंडस्ट्री, तर हे लोक खूप अस्वस्थ आहेत, क्रिएटिव्ह आहेत, आणि ते जिद्दी पण आहेत. सो काही ना काहीतरी करून सगळं पुन्हा जागेवर येईल, पुन्हा सुरू होईल, आणि ह्यापेक्षाही बेटर काम होईल, याचं कुठेतरी होप एक सतत द्यावी लागते स्वतःला. सो दॅट इज हेल्पिंग की मेंटल हेल्थ जरा डाऊन आणि छान राहील व्यवस्थित. ओके ओके. आलेले काही क्वेश्चन या. घेऊया आपण. हो. तू ऍक्टर नसता तर काय असता? हा माझाच क्वेश्चन आहे, मी रोज विचारते आणि तुम्ही हाच कॉपी पेस्ट केला. बस तू सांगा आता, तू ऍक्टर नसता तर काय असता? ऍक्टर नसतं तर मला ऍक्च्युली सायन्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यात सुद्धा कदाचित मला आवडलं असतं फार डॉक्टर व्हायला. ओके. मला अजूनही त्याबद्दल आकर्षण आहे, आणि त्याबद्दल मला असं वाटतं की मी त्याबद्दल थोडासा स्टडी काही ना काहीतरी पद्धतीने करत असतो. ब्लॉग्स वाचत असतो, आर्टिकल्स वाचत असतो, कोणाशी चर्चा करत असतो. म्हणजे एक साधारण हेल्थ, मेडिसिन, ह्युमन अनाटॉमी या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे. सो ओके मी त्यात गेलो असतो, किंवा सिमिलरली रिसर्चच्या फील्डमध्ये गेलो असतो डेफिनेटली. ओके ओके. ग्रेट. केतकी काळे बोलतात, अरे हा मिस्टर इंडिया झाला. कोण मिस्टर इंडिया झाला? मी इथेच आहे, केतकी. केतकी काळे, आय एम हिअर. ऍक्च्युली मी सोशल मीडियावर किंवा इन्स्टावरती फार ऑनलाईन नसतो, त्याच्यामुळे मे बी सगळ्यांना असं आता इथे सांगावं असं वाटतंय की मी मिस्टर इंडिया झालोय. असं मिस्टर इंडिया इज गायब असं म्हणायचं असेल त्यांना. ओके ओके. गॉट इट. ओके. तुझी साथ दे तू मला, ही सिरियल खूप थोड्या वेळ हा. चालली, काही काळापुरतीच चालली नो. पण अचानक सिरियल हम्म. बंद पडल्यावर एका कलाकाराच्या पूर्ण लाईफवर परिणाम होतो. त्याच्याबद्दल काय सांगशील? अगेन अ गुड क्वेश्चन. याचा अर्थ असा नाही की म्हणजे ग्रेट प्रश्न विचारलास, कारण सगळे का बंद झाले वगैरे असं विचारतात. सो तू चांगला विचारलास की काय परिणाम होतो. फार परिणाम होतो, फार परिणाम होतो. बिकॉज सिरियलचं एक प्रोजेक्ट हे सुरू होताना त्याच्या आधी फार काम असतं. रायटर्स आणि डायरेक्टर तर फार आधीपासून काम करत असतात, पण ऍक्टर्स सुद्धा जॉईन होतात. त्याच्यानंतर 1-2 महिन्याची प्रोसेस होते, आणि मग शूटिंग सुरू होतं, आणि मग 1 महिन्यानी लोकांसमोर ते प्रोजेक्ट येतं. सो ते अशा पद्धतीचं एखादं प्रोजेक्ट इतक्या मेहनतीने तयार झालेलं, त्यामध्ये एक सगळ्यांनी आखलेलं असतं की पुढचं वर्ष किंवा 2 वर्षाची कमिटमेंट आहे. अगदी तुमच्या मेंटली इन्व्हॉल्वमेंट जी असते, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते, त्याबरोबरच फायनान्शियल सुद्धा. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये जोडलेल्या असतात. आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या असतात. इट्स अन इन्व्हेस्टमेंट. तर ती इन्व्हेस्टमेंट त्याचं काही फ्रूट यायच्या आधी किंवा आपल्याला काही त्याचं बेनिफिट व्हायच्या आधीच जर बंद झाली, तर पहिला परिणाम मानसिक होतो. पहिल्यांदी टेन्शन येतं, पहिल्यांदी तुम्हाला एक फ्रस्ट्रेशन येतं की नाही, हे बरोबर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सगळ्याच बाजूने लॉस होतो. एक थोडे दिवस कामाच्या बाबतीत लॉस होतो, कारण तुम्ही त्या सिरियलचा पार्ट आहात हे इंडस्ट्रीमध्ये माहिती असल्यामुळे लोकांनी तुम्हाला कन्सिडर केलेलं नसतं नवीन कामांसाठी. त्यांना वाटतं की हा बिझी आहे.
आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिकली सुद्धा एक प्लॅनिंग असतं, त्याला सेटबॅक असतो. सो पुढचे काही महिने त्यामध्ये वाया जातात आणि चांगलं नाहीये अशा पद्धतीने एखादं बंद होणं गोष्ट. बिकॉज ते तुमच्या नावावर लागतं ना शेवटी. ऍक्टर्सच्या पण लागतं. सो टफ आहे ते फारच. साता दे तू मलाच्या बाबतीत तसं झालं आणि वाईट वाटलं. बट ठीक आहे, आता पार्ट आहे तो इंडस्ट्रीचा, असं होतात गोष्टी. राईट. साथ दे तू मला ची एक आठवण शेअर करायची झाली तर काय शेअर करशील? साता दे तू मला मध्ये फार आठवणी आहेत. एक आठवण द्यायची झाली तर त्याचं जे सॉन्ग आहे साथ दे तू मला, असं ते ते खूप छान आहे. आणि ते ज्यावेळी आमच्यापर्यंत आलं होतं, आम्ही शूटिंग करणार होतो त्याचं, आणि ते आम्ही ऐकलं त्यावेळी सेटवरती सगळेजण लूप वरती ते ऐकत होते. म्हणजे 25 वेळा आम्ही ते ऐकलं. ओ. आणि नंतर जे काही इंटरव्ह्यूज झाले, प्रमोशनल काही शूटिंग झालं, छोटं मोठं काही प्रेझेंटेशन सारखं जे काही शूटिंग असतं ते झालं. त्या सगळ्यामध्ये ते गाणं आम्ही आवर्जून बॅकग्राऊंडला युज केलं. आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती मेम्स केले, टिकटॉकचे व्हिडिओ वगैरे केले, असं सगळं त्या गाण्यावर केलं. आता तू सो ती त्या चांगली का गाण्याची एक म्हणून आठवण पण आहे. दाखव तुझ्या आवाजात. साथ दे तू गाणं म्हणजे गाणं म्हणलं तर म्हणजे जे कोण बघतायत ते सगळे निघून जातील. चालेल रे. त्यापेक्षा आपण त्याचं मला लिरिक्स पण आठवत नाही. मी त्याचा व्हिडिओ तुला इथे आपण बघूया, आपण शेअर करूया व्हिडिओ. ते चालेल का तुला? हो चालेल, पण कसं शेअर करणार? एक मिनिट थांब, एक मिनिट. करणार मी शेअर, डोंट वरी. आहे माझ्याकडे. तो माझा पांढरा फोन नाही. जस्ट तू ऐकलंस ते, बघितलंस गाणं? बघितलंय, आठवत नाहीये मला. ऍक्च्युली त्याची ट्यून सगळ्यांच्या डोक्यात राहिली आहे. आता ऑलमोस्ट वर्ष झालं तुम्हाला, पण त्याचे लिरिक्स नाही आठवत. लेक माझी लाडकी नावाची आधीची सिरियल होती माझी. तो त्याचं पण टायटल सॉन्ग खूप लोकांच्या गुणगुणण्यामध्ये आहे अजून सुद्धा. एक मिनिट, मी जस्ट बघतोय मोबाईल मध्ये दुसऱ्या, सो दॅट मी स्क्रीनवरती तुला दाखवू शकेन आणि सगळेच जण बघू शकतील ते. वेअर इज इट? आता रिसेंटली मी शेअर केलं. तू काही पार्ट बघितलं होतंस माझ्या सिरियलचा, साथ दे तू मला किंवा लेक माझी लाडकीचा? लेक माझी लाडकी बाय पाहिजे. चान्स त्याच्यामध्ये मी विलन वगैरे बघत नाही का तुम्हाला? ते साथ दे तू मलाचे ना काही प्रोमो शूट झाले होते. तर त्यावेळी आम्ही पहिल्यांदी मोठ्या जो हे असतो ना, काय म्हणतात त्याला, तो मोठा गोल हे असतो तो अम्युजमेंट पार्क मध्ये झोपाळा असतो तो, हा. त्याला काय म्हणतात, व्हील, आठवत नाही. जायंट व्हील. जायंट व्हील वरती आम्ही शूटिंग केलं होतं आणि ते फार मस्त झालं होतं. ओके. त्याचं आय गेस त्या सॉन्ग मध्ये पण हे आहे आणि एक प्रोमो पण आहे. वेट, शोधतोय. म्हणा सर गाणं कविता गंध ऐकवा असं म्हणतात सर्वेश फडणवीस. सर्वेश फडणवीस, हा बरोबर. सर्वेश हा नागपूरचा आहे आणि त्याला कविता आणि वाचन फार आवडतं आणि मी कधी कधी कविता करतो स्वतः. सो ते त्याला आवडतं बघायला, असं तो ओके. नेहमी सांगतो मला. म्हणजे ग्रेट. ओ माय गॉड. तोपर्यंत तू दुसरा एक प्रश्न विचार ना, मी शोधतो तोपर्यंत. जस्ट मी नेक्स्ट काही गेम तुझं असेल घेते. तर. व्हॉट्स कम्स इन माइंड. हम्म, व्हॉट्स कम्स इन हम्म. युअर माइंड. मी ज्या पर्सनचं नाव घेईन, तुझ्या डोक्यात पहिला वर्ड जो येईल तो तुला सांगायचा. ठीक आहे? पण हे पर्सन कोण आहेत, म्हणजे कोणीही रॅन्डम? रॅन्डम नाही ओके. आहेत, आपल्या इंडस्ट्रीचे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस. आणि त्यांच्यासाठी काय वर्ड? वर्ड. एक वर्ड माझ्या डोक्यात काय येतो? पहिला वर्ड जो येतो. वर्ड. वर्ड. हा, ओके. धनश्री काडगावकर. ओ. हॅपी गो लकी. ओके. ऐश्वर्या नारकर मॅम. रिस्पेक्ट. ग्रेट. सविता प्रभुने. एनर्जी. वा. पियुष रानडे. ब्रदर. आणि अवी दादा. आवी दादा इज हॅपनिंग. ओ ग्रेट ग्रेट. पूजा म्हणते हा, एक कविता ऐकून दाखवा सर, नाही तर एक शायरी. ती मगासपासून म्हणते. येस. पूजा राठोड. ऍक्च्युली पूजा राठोडनेच मला कनेक्ट केलं होतं मराठी कट्टाला. ती मॉडेल आहे. पूजा आरू येस ऑफिशियल. पूजा. ओके.
ओके. असं तुझं. कुठली कविता वाचू मी? ती आता जस्ट हिंदी मी मागच्या एका लाईव्ह मध्ये वाचली होती आणि आता काही लाईन्स पण केल्या होत्या. जर मला हे पुढच्या 5 सेकंदात सापडलं तर ठीक आहे, ओके. बिकॉज वेळ जातोय आपला. तुझ्याकडे 1च तास आहे ना? आतापर्यंत बेस्ट अं, पोस्टार तुझा, जोपर्यंत तू कविता हा, माझा बेस्ट पोस्टार को ऍक्टर. को ऍक्टर. असं खरंच सांगणं अवघड आहे. को ऍक्टर कारण सगळे डेफिनेटली आपल्या सोबत असतात. म्हणजे फिमेल ऍक्टर जर सांगायचं झालं तर ऍक्च्युली अवघड आहे असं म्हणणं. बट या मी धनश्रीचंच नाव घेईन. धनश्री ओके. काडगावकर सोबत मी जास्तीत जास्त काम केलंय आणि तिच्यासोबत काम करायला खूप कम्फर्टेबल आणि खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही फार चांगला वेळ घालवला आहे सोबत. सो धनश्री. ओके. आणि तुला भेटतंय या का कविताची बोल? बरं मला सांग, तुझ्यात अजून येस. झालेला एकही बदल जो आईला आवडत नाही. एखादा बदल तुझ्यात झालेला तो आईला आवडत नाही आणि त्याच्यावरून आई तुला खूप ओरडते. मी ना थोडासा आळशी झालोय ओके. पुण्यात आल्यानंतर आता. आणि मी थोडस ना स्किप करतोय, यु नो, कधीतरी एक्सरसाइज स्किप करतोय, ओके. डाएट स्किप करतोय. तर आई फार पर्टिक्युलर आहे त्या बाबतीत. आईला असं आवडत नाही अजिबात की मी असं काही म्हणजे हे केलेलं. ओके. ओके. So, ती थोडीशी त्या बाबतीत मला असं बोलते की अरे हे चुकीचं आहे, असं नको करू, ओके. तुझ्या डिम्पलचा राज काय? आई. ओके. आईला पण. माझ्या आईला डिम्पल आहे, सो मला डिम्पल आहे. आणि डिम्पल वर बरंच कॅश करतो मी ऍक्च्युली. डिम्पल मुळे कास्टिंग पण झालंय माझं एकदा. वाव. कोणाला हवंय तर त्यांनी ड्रिल येस. मशीनने पाडून. ड्रिल मशीनने पाडून घ्या. कोण म्हणते कोणाला हवाय डिम्पल? मी असं मला म्हणत गाणं नाही, मी सापडलंय. गाईड केलं लोकांना, जो कोणाला हवं असेल तर त्यांनी करून घ्या. दिसतोय का तुला? नाही, आम्हाला काही नाही दिसत आहे. आय गेस तो आपल्याला सॉन्ग दाखवतोय. तू सॉन्ग दाखवतोयस का आम्हाला, साथ दे तुलाच? येस. येस. आता दिसतंय? ते नाही दिसणार आय गेस. नंतर. बघ. हा, आता दिसत. वाव. हो. नेटवर्क इश्यूमुळे ते स्लो जात आहे. तू तुझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर ओके. टाक, आम्ही पाहतो पुन्हा. येस. येस. आणि सगळे विचारतात तुला कविताचे लाईन भेटलेत का? हो. चारच जस्ट. मौसम आहे ना, आता जो एक साधारण. हॅलो हॅलो हॅलो, येतोय आवाज? हा, येतोय आता. हा. आत्ता जो बाहेर मौसम आहे ज्याच्यामध्ये थोडंसं रोमॅन्टिक वातावरण आहे आणि सगळीकडे ग्रीन हिरवं झालेलं आहे. आणि त्यावेळी एका छान सुंदर मुलीला तिचा जो प्रियकर आहे त्याच्याशी बोलायचं आहे. त्याच्याशी तो बोलणं ती थांबवू शकत नाही. याच्यासाठी मी 4 लाईन्स ओके. लिहिल्यात. ओके. अवखळ चंचल ओला वारा, अवखळ चंचल ओला वारा, ओढला पदर मी सावरला. वा.
हिरव्या मधुर शब्द सुरांचा, हिरव्या मधुर शब्द सुरांचा, का मोह मला ना आवरला. वा वा. लाईन्स आहेत, पूजाला आवडले असतील कदाचित. हो, आणि सगळ्यांना आवडला. सगळ्यांचा मेसेज येतो, आणि पण काही लोकांचा मेसेज आवाज ब्रेक. खूप ब्रेक होतोय. छान आहे, हॅलो आम्हाला हॅलो हॅलो आवडते. हॅलो. हा, आता दिसतोय प्रॉपर. ऑलवेज फुल ऑफ होप्स बोलते, हा व्हिडिओ तुझ्या पेजवर पण शेअर कर. ओके, करेल तो. तू करू शकतेस. ओके. केतकी बोलते, आशुतोष खूप छान बोलतो, आवाज पण खूप छान आहे तुझा. आणि तुला आता आवडलेलं character कोणतं आहे सर्वात जास्त? जर मला विचारलं माझं आवडलेलं कॅरेक्टर कुठलं आहे, तर डेफिनेटली असंभव मधलं. असंभव सिरियल बघितलीस येस, तू? तर त्यामध्ये जे स्वप्नील नावाचं कॅरेक्टर होतं, तर ते माझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे, बेस्ट. आमचं. कारण ते फार हॅपी गो लकी होतं आणि मस्त होतं ते कॅरेक्टर. त्यांनी फार फेम झालं ऍक्च्युली. मला ते जे काही क्रेडिट आहे ऍक्टर म्हणून ते त्या कॅरेक्टरमुळे जास्त आहे. ओके. कॅमेरा स्टेडी ठेवा असं म्हणते कोणतरी. ऍक्च्युली फार आपण जुगाड केलेला आहे. माझा फोनचं नेटवर्क पकडत नव्हतं, मी आईच्या फोन मधनं करतो आणि तिच्या फोनचं स्क्रीन फुटलंय. अरे रे रे रे. दुष्काळात 13वा महिना. सो त्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसताना त्रास होतोय. बट डेफिनेटली माझं ज्यावेळी एखादं नवीन प्रोजेक्ट सुरू होणार असेल आणि त्याचं ज्यावेळी काही हे चालू असेल जोरात प्रसिद्धी, हम्म. त्यावेळी मी तुला कॉन्टॅक्ट करेन आणि आपण पुन्हा एकदा त्या प्रोजेक्टच्या नवीन डिटेल्स सोबत पुन्हा एकदा छान हे करूया, नक्कीच इंटरव्ह्यू. नक्कीच. मला सांग, सोशल मीडियाचा पर्सनल लाईफवर किती इफेक्ट ऍक्टरच्या सॉरी. सोशल मीडियाचा जर का आपण विचार केला ना, तर सगळ्यांच्याच लाईफवर होतो. ऍक्टर काही त्यामध्ये फार वेगळा पडत नाही. खरं सांगायचं तर सोशल मीडियावरती सगळेच जण सेलिब्रिटी असतात. राईट. एव्हरीवन इज सेलिब्रिटी आणि प्रत्येक जण स्वतःला प्रमोट करत असतो. सो ऍक्टर्स जे एरवी आयुष्यात करत असतात ते सोशल मीडियावरती चालू असतं. सो ऍक्टर्स हे बाकीच्यांपेक्षा त्यामध्ये काही वेगळे पडतात असं मला वाटत नाही. परिणाम डेफिनेटली होतो, चांगला आणि वाईट दोन्ही. चांगला परिणाम म्हणजे तुम्ही अपडेटेड राहता खूप. त्यातून तुम्ही जर का स्वतःला छान प्रोजेक्ट करू शकला तुमच्या पेजवरती, अकाउंटवरती, तर चान्सेस वाढतात की तुम्हाला नोटीस करतील लोक की जे राईट. ऑडिशन्स आणि काम जनरेट करतात. अगेन तुम्हाला सगळ्यांचं काय चालू आहे काय नाही याची खबर कळते. आणि वाईट परिणाम म्हणलं तर ऑक्युपन्सी, म्हणजे ऍक्टरला मेंटल पीस आणि डोक्यामध्ये एक शांततेची फार गरज असते. म्हणजे त्याने जी स्पेस स्वतःला द्यायला पाहिजे नवीन गोष्टी शिकायला, एक्सपिरियन्स करायला, ऑब्झर्वेशन करायला, ती थोडीशी कमी होते. राईट. ती थोडीशी यामुळे ऑक्युपाय होते. एक मिनिट. क्लायमेट छान आहे तुझ्या इथे. हॅलो हॅलो. ठीक आहे, तुला दिसलंच तर बघ. हो, क्लायमेट छान. आणि इथे कडुलिंबाचं झाड आहे. वाव. सो ते फार औषधी आणि माझ्या बाल्कनीतच आलंय. काल्पनिक काल्पनिक माझा मी. आशुतोष दादा, तुला लव्ह स्टोरी मधील कोणता रोल करायला आवडेल? म्हणजे सेन्सिटिव्ह प्रियकर रोल की धडाकेबाज प्रियकर रोल? नाईस क्वेश्चन. मस्त क्वेश्चन आहे. खरं सांगायचं तर ना मला कॉम्बो करायला फार आवडेल. ओके. म्हणजे तसं मी ट्राय पण करत असतो. मला जे कुठलं कॅरेक्टर येतं त्याच्यामध्ये एक एनर्जी, एक थोडासा धडाकेबाजपणा पण आहे, पण स्टील तो खूप कंट्रोल्ड आहे आणि तो समंजसपणे सगळ्या गोष्टी हँडल करतोय. असा जो एक कॉम्बिनेशन असलेला कॅरेक्टर असतो, तर तो मला फार आवडेल. ओ ग्रेट. कोणी कोणी बोलतंय तुझा व्हिडिओ नाही दिसत आहे. मला सांग, तू एवढ्या सगळ्या सिरियल केल्या, त्यातली सर्वात जवळची सिरियल कोणती? अगेन असंभवच म्हणेन मी. ओके, असंभव. बिकॉज त्याच्या आधी मी दुनियादारी सिरियल केली होती, जी बरीच वर्ष आधी होती त्याच्या, आणि त्याचंही फेम होतं आणि असंभव सिरियलचंही होतं. पण असंभव मध्ये मी स्वतःला खूप नव्याने फाइंड केलं. मी स्वतः ऍक्टर म्हणून बरंच शिकलो. मी ऍक्टर म्हणून प्रोग्रेस झाली माझी. सो आणि दुसरं म्हणजे तिथलं वातावरण, ती सिरियलची स्टोरी, राईट. सतीश राजवाडेचं डिरेक्शन,
को ऍक्टर्स, एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज चेरिशेबल. ओके ओके. आजपर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग काम कोणतं आहे वैष्णवी आसके? कोणतं केलं आहेस? लेक माझी लाडकी, काय मोस्ट चॅलेंजिंग. का का असं चॅलेंजिंग काय होतं त्यात? त्यामध्ये ना खरं सांगायचं तर खूप फ्लक्च्युएशन होते. म्हणजे मी ज्यावेळी त्या सिरियलमध्ये एंट्री केली त्यावेळी ते कॅरेक्टर माझं जे होतं ते अतिशय पॉझिटिव्ह, छान, चांगला मुलगा, डॉक्टर, आणि इमिजिएटली त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले आणि तो खूप वाईट आहे, विकृत आहे, नालायक आहे, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ट्विस्ट आलं. आणि नंतर हे ट्विस्ट येतच राहिले. एकदा तो चांगला व्हायचा, एकदा तो वाईट व्हायचा, तो खूप विकृत वेड्या माणसासारखा वागायचा, तो वेगवेगळे वेश धारण करायचा, कधी रिक्षावाला व्हायचा, कधी सेल्समन व्हायचा, दाढी मिशा लावायचा, काहीही करायचा, कुठेही जायचा, कोणाशी तरी मारामारीच कर किंवा एकदम सोफेस्टिकेटेडपणे वाग. सो ते फार चॅलेंजिंग होतं की त्यामध्ये एक बॅलन्स ठेवणं राईट. एक ऍक्टर म्हणून, हे मला चॅलेंजिंग वाटलं. ओके. कोणाचं होतं हे क्वेश्चन? आन्सर दिलेला आहे. वैष्णवी आन्सर दिलाय तुझ्या क्वेश्चनचं. अँड एक सेकंड. कोणीतरी म्हणते लॉकडाऊन कधी संपणार सांग. मगाचपासून मला हसायला येते. हा 3 वेळा क्वेश्चन आला. कधीच नाही अच्छा असं त्याचा आन्सर आहे. अच्छा. कधीच नाही का? बिकॉज जरी आता बाहेर सगळं चालू झालं तरी तुमच्या मनामध्ये भीती राहणारच आहे. राईट. ऍब्सोल्युटली राईट. मी तुला 5 सो मनातलं लॉकडाऊन असंच राहणार आहे. ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसची नावं देते. तुला सॉन्ग म्हणायचे समजा मूवी मधलं जे तुला आठवेल ते. ठीक आहे? पण तुला टाइम नाहीये त्याच्यासाठी. क्विक एकदम ऍक्टर आणि ऍक्ट्रेसच्या नावावरती काय करायचं? सॉन्ग म्हणायचंय तुला त्यांच्या मूवी मधलं कोणतंही. ओके ओके ओके. ओके. फर्स्ट इज काजोल. हा. तुझे देखा तो ये जाना सनम. फेवरेट. ग्रेट. नेक्स्ट. ऑफकोर्स काजोल म्हणल्यावर तेच. हो. नेक्स्ट सलमान खान. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट भी बंद है, कैसे मैं आऊं. माय फेवरेट. नेक्स्ट आलिया भट्ट. व्हेरी क्विक. ते मला म्हणता नाही येणार, पण हायवे मधलं सोहा सहा नावाचं जे गाणं आहे त्याच्यात ती स्वतः गायली आहे. सोहा मलाच नाही असं आहे. एक लोरी आहे ती, रणदीप हुडासाठी ती लोरी म्हणते तिच्या ओके. आईची. नाही मला असं नव्हे. मला सॉन्ग हवंय प्रॉपर 2 ओळी. अरे मी काय सिंगर आहे का? नाही सिंगर नाही. गिफ्ट हॅम्पर पाहिजे तर यू हॅव टू गिव्ह. अरे यार. बर. ते मला आठवत नाही आता. आलियाचं राधाचं गाणं नाही का ते, याचे गाणं नाही का मला म्हणता येणार. असं असं कसं तू टास्क फार अवघड दिलेला आहेस. इझी टास्क होता. वाईट अवस्था आहे. हो मग मी सॉन्ग काय सिंगर थोडी आहे मी, मला नाही एवढं ते त्यातलं गाणी बिणी म्हणता येत वगैरे, ऐकायला आवडतं मला. अच्छा. ओके. पुढचं तर दे अजून एक. हा. पुढचं देते राणी. हा तिने दिलं, गायत्रीने दिलं बघ. तुला आठवत असेल तर ह्याच्या 2 लाईनी म्हणू शकतो तू. कुठलं दिलंय? मैं तेनू समजावा की, हे आलियाचं गाणं आहे? येस. इश्कवाला लव पण हा आहे. हा, आलियाचं गाणं आहे. मैं तेनू समजावा की हे आलियाचं गाणं आहे. रिली? ओके. मैं तेनू समझावा की ना तेरे बाजू लगदा जी वा वा वा. तू. हा झालं समाधान तुझं? सॉरी हा? सॉरी गाऊन सॉरी. घेतलं माझ्याकडनं. हा. ओके. नेक्स्ट इज ऋतिक रोशन. ओके. ऑफकोर्स खूप गाणी आहेत ऋतिकची. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, दिल मेरा. वा वा वा. नाही नाही एवढंच, एवढंच जोश ओके. आहे बघ. आणि लास्ट वन इज शाहरुख खान. शाहरुख खानचं ते जे गाणं आहे ना,
ए खुदा, मुझे इतनी सी मेरी ख्वाहिश है, अम, बस इतना सा ख्वाब है, अच्छा. चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं. वा वा वा, 10 पॉइंट्स भेटलेत. गिफ्ट हॅम्पर घरी येणार, काळजी नको करूस. हा, इतकं घाणेरडं म्हणलंय ना मी की तू म्हणजे दुसऱ्या लाईनला मला वा वा करून थांब असं बासच गेलं, बास बास. नाही नाही, असं नाही, चांगला आहे तुझा आवाज. कोणीतरी म्हणतंय, दादा तुझ्या सुरुवातीच्या स्ट्रगल बद्दल काहीतरी सांग. स्ट्रगल सुरुवातीला नाही, ऍक्च्युली अजून चालू आहे स्ट्रगल. आत्ता जास्त आहे. आता म्हणजे सुरुवातीचा स्ट्रगल त्या मानाने कमी होता. ओके. सुरुवातीला मी म्हणलं तसं पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्यानंतर मला ऑडिशनला पाठवलं आणि सिलेक्शन झालं. त्या सिलेक्शन होऊन ती जी सिरियल केली त्याचं क्रेडिट होतं ऑलरेडी, त्यामुळे 4 ठिकाणी नाव होतं आणि राईट. पुढचं काम मिळायला सोपं गेलं फ्रँकली. पण स्ट्रगल आता आहे जास्त, बिकॉज काही वर्ष काम केल्यानंतर मनासारखं काम आता मिळण्यासाठी कामं येतात. भरपूर काम अवेलेबल असतं ज्यावेळी तुम्ही एक्सपिरियन्स ऍक्टर होता. पण आता तुम्हाला मनासारखं काम करण्याची जी इच्छा असते त्यासाठी खूप सर्च करावं लागतं, त्यासाठी पेशन्स ठेवावं लागतात, जे मला ठेवावे लागतात आता. सो हा स्ट्रगल फार टफ आहे. ओके. पडद्यावरचा आशुतोष आणि रिअल लाईफ मधला आशुतोष, फरक. खूप फरक आहे. पडद्यावरती, हॅलो हॅलो हॅलो, आहेस तू? हॅलो. ऐकू येते मला. येस येस, हा. पडद्यावरती मला समजत नाही, मी ते जे कॅरेक्टर असतं ते करण्यामध्ये, त्या सगळ्या शोधामध्ये असतो आणि मी ते कॅरेक्टर कसं रिअल करता येईल याच्या मागे असतो. आणि त्यामुळे मी अशा काही गोष्टी करून जातो की ज्या मी रिअल लाईफ मध्ये करत नाही, किंवा रिअल लाईफ मध्ये तसा विचारही मी करत नाही. ओके. पडद्यावरती फार सांभाळून राहावं लागतं, पडद्यावरती फार सांभाळून बोलावं लागतं. पण रिअल लाईफ मध्ये मला तसं फ्रँक बोलायला आवडतं, मला स्ट्रेट फॉरवर्ड राहायला आवडतं. हा फरक आहे. ओके. ग्रेट. गायत्री विचारते, अनुबंध सिरियल मधलं समीर माझा फेवरेट. समीर समीरचा अनुभव कसा आहे? हो, हा समीर सगळ्यांचा फेवरेट. समीर, येस येस येस, समीर. समीर अनुबंध मधला हा माहित नाही किती जणांना आठवतोय, सई तामणकर सोबत ते होतं. आणि तो ना, रिअल आत्ताचे जे मुलं आहेत, आत्ताची जी पिढी आहे मध्यमवर्गीय, की जे शिकून कुठेतरी बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करतायत किंवा नोकरी करू इच्छित आहेत, त्यांचं प्रतीक होता. आणि ते कॅरेक्टर करताना त्याची डबल माइंड स्थिती, की त्याची वाईफ असलेली जी सई आहे, तर ती काही डिसिजन्स घेते आणि त्याचं स्वतःचं मन ते मानत नाहीये, पण तरी तिला सपोर्ट करायचंय. हे जे आहे हे रिअल लाईफ मधल्या आत्ता जे काही मेल्स, पुरुषांचं जे होतंय ते होतं. सो तो डेफिनेटली फार फार जास्त अनुभव चांगला होता. ओके. महाजन मॅडम विचारतायत, इफ यू आर गिवन अ चान्स, काय टू ऍक्ट विथ, एक सेकंड, मला दिसत का नाही. हा. इफ यू आर गिवन अ चान्स टू ऍक्ट विथ वन, हु इज युअर चॉईस, अशोक सराफ और नाना पाटेकर? अशोक सराफ. मी या का? दोन्ही व्यक्तींना भेटलोय. नाना पाटेकर हे एक फुल ऑफ एनर्जी आणि त्यांचं स्वतःच एक विश्व आहे नाना पाटेकरांचं. सो राईट. मला जर त्यांच्यासोबत काम करायचं असेल तर मी त्यांच्यापुढे काहीच दिसून येणार नाही. मला माहिती नाही की मला किती स्कोप मिळेल. पण अशोक सराफ जे आहेत त्यांचंही एक वेगळं विश्व आहे, पण स्टील ते खूप कन्सिडरेट आहेत. म्हणजे ते समोरच्याला हे विचार करत राहतील कंटिन्युअसली की त्याचं पण कसं बाहेर येईल काम जास्त छान. सो मला त्यांच्याबरोबर करायला आवडेल. ओके. यु नो, या इंडस्ट्रीमध्ये, फॅशन इंडस्ट्री, मूवी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना मेल ऍक्टर्सला तेवढ्या लवकर काम नाही मिळत, आणि मिळालं यु नो 60 डेज 90 डेजने पेमेंट मिळतं. पण ह्यात लग्न करायचं म्हणलं की ऍक्टर ऍक्ट्रेसशीच लग्न करतो, तर 90 डेजने पेमेंट मिळतं. तर यामध्ये यु नो, आवाज येतोय का माझा तुला? हो. अच्छा, मला वाटलं आवाज नाही येते. 90 डेजने पेमेंट भेटतं ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेस लोकांना.
ठीक आहे. तर मेल कॅन्डिडेटला जे असतं ते आपलं घर वगैरे चालवायचं असतं. या इंडस्ट्रीत येताना तू असं कधी काही विचार केला होता की बाबा असं काही झालं इन केस तर काय होईल वगैरे? येस, डेफिनेटली. तो विचार करत करतच प्रत्येक पेमेंट मॅनेज करावं लागतं. आणि मेल फिमेल असं नाहीये, बट जो गॅप असतो पेमेंटमध्ये, म्हणजे तुमचं प्रोजेक्ट वाईज काम असतं इकडे आमच्याकडे, राईट. त्याच्यामुळे प्रोजेक्टला तुम्हाला जे काही पैसे मिळतात ते पैसे तुम्ही डिव्हाइड करताना त्याचं पुढच्या जो काही पिरियड असतो ज्याच्यामध्ये पेमेंट येणार नसतं त्याच्यासाठी तो सेव्हिंग करून ठेवावाच लागतो. दुसरी गोष्ट, कुठल्याही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करताना म्हणजे घर, गाडी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करताना थोडंसं तुमची जी अपेक्षा असते त्यापेक्षा कमी इन्व्हेस्ट केलेलं बेटर असतं. सो हे ओके. पाळावंच लागतं. ओके. अँड चिनू पुणे बोलतोय, आमच्याशी पण बोला. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. लेक माझी लाडकी या सिरियलचा एक एक्सपिरियन्स शेअर करायचं झालं तर काय करशील? आणि एक सेटवरचा प्रँक. एक्सपिरियन्स म्हणजे लेक माझी लाडकी या सिरियल मध्ये ना, जे काही आम्ही शूटिंग करायचो त्याच्या व्यतिरिक्त खूप बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करायचो ऍक्टर्स मिळून. म्हणजे ओके. कुकिंग करायचो किंवा लोकांचे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तिथे खूप डेकोरेशन आणि असं काय काय व्हायचं. सो त्यामुळे फार लाईव्हली वातावरण होतं. आणि त्यामध्ये जे काही कुकिंग असेल, मला इंटरेस्ट नसेल तरी पण मी त्या कुकिंग मध्ये सहभागी व्हायचो. ओके. सगळे मदत करायचे आणि सगळे मिळून मग कधी कच्ची दाबेली बनवायची, कधी बटाटे वडे बनवायचे आणि मग सगळ्या युनिटनी ते नाश्त्याचा जो ब्रेक असतो त्यामध्ये खायचे. सो हा एक्सपिरियन्स फार बेस्ट आहे. आणि एक आणि प्रँक. प्रँक्स मला फार करायला आवडत नाही खरं. बट मी ऍक्च्युली धनश्रीला फार चिडवायचो. म्हणजे तिला काहीतरी टास्क द्यायचो मी असा की ज्याच्यामध्ये ती गोंधळून जाईल. आणि तिला मी मध्येच प्रश्न विचारायचो. म्हणजे तिला ना एखादी गोष्ट ती बोलते फार फुल ऑफ हार्ट आहे ती. त्याच्यामध्ये खूप छान मनापासून इनोसंटली बोलत असते. जसं की ती मेकअपच्या एखाद्या गोष्टीबद्दल किंवा शॉपिंग बद्दल बोलत असेल. तर ना मी तिथे ती बोलत असताना सगळ्यांमध्ये बसायचो आणि मी मध्येच तिला काहीतरी वेगळाच प्रश्न विचारायचो. की ते आठवतं का धनश्री तुला त्यावेळी आपण काय केलं होतं? आणि ती अशी गडबडून जायची आणि 2 मिनिटांनी तिला काय बोलत होती तेच आठवायचं नाही. सो हा अच्छा. प्रँक तिच्याबरोबर मी खूपदा केलेला आहे. ओके. ठीक आहे. ग्रेट. मी तुला एक टंग ट्विस्टर देते. ठीक आहे? तुला ते टंग 5 वेळा ट्विस्टर. म्हणायचं. तुला ते 5 वेळा म्हणायचंय. नदी किनारे, किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. नदी किनारे किरण की दुकान. दुकान परत एकदा बोल, काय काय? नदी नदी किनारे, किनारे. किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. नदी किनारे किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. 5 वेळा. अच्छा. अं, नदी किनारे किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. नदी किनारे किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. नदी किनारे किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. नदी किनारे किरण की दुकान, इतके किनारे झाले. के सामने किरण का मकान. नदी किनारे किरण की दुकान, किनारे के सामने किरण का मकान. झालं 5 वेळा. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. इझी होता अगं का? ऍक्टर मी. आणि इझी ओके. पण होता चल. जरा ऍक्च्युली. ऍक्टर है ना, ठीक है. अपन अजून एक जन. समझ समझ के समझ को समझो. समझ समझना भी एक समझ है. समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में ना समझ है. हा, पहिले हे पाठ करायलाच लांब आहे. हाँ, आता तर तू अवघड दिलंस तू. बोललास हा ना. ठीक आहे. हा बरोबर, परत एकदा. समझ समझ के समझ को समझो. समझ समझना भी एक समझ है. समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में ना समझ है. समझ समझ के समझ को समझो. समझ, पुढची लाईन दुसरी. समझ समझना भी एक समझ है. समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में ना समझ है. समझ समझ के समझ को समझो. समझ समझना भी एक समझ है. समझ समझ के ना समझे वो मेरे हिसाब से काय. मेरी नजर में ना समझ है. मेरी नजर में ना समझ है. समझ समझ के समझ के समझो. समझ समझना भी एक समझ है. समझ समझ के जो ना समझो मेरे नजर में वो ना समझ है. ग्रेट. बघा मी हडकळत तो खडाखडाचा ऍक्टर आहे हडकळत खरंच. नाही, थोडं ह्याच्यात जरा हे झालं पण ठीक आहे. आय मॅनेज्ड इट समहाऊ. या. हा. ग्रेट, ग्रेट. तुला एक एक्स्ट्रा गिफ्ट सांगतो. मस्त, थँक्यू. झाडू आणि पोछा. हा, त्या मी सांगतो. तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट काय आहेत आणि तुला कोणासोबत काम करायची इच्छा आहे?
मला खूप चांगल्या चांगल्या डिरेक्टर सोबत काम करायची इच्छा आहे, ज्यांच्यासोबत मी काम करायचा विचार केला आहे. त्याहीपेक्षा जास्त मला थोडंसं ना वेगळ्या लँग्वेजमध्ये काम करून बघायचं आहे, मराठी सोबतच, म्हणजे हिंदी किंवा एखादी साऊथची लँग्वेज. मला माझ्या आईमुळे कन्नड येते, सो मी विचार करतोय की तिकडे पण थोडंसं ट्राय करायला काही हरकत नाहीये. कन्नड आईमुळे, आईला अच्छा. आईची फॅमिली कर्नाटकची असल्यामुळे त्यांना कन्नड जास्त छान येते, सो तिच्यामुळे मला पण येते. ओके. व्यवस्थित. वणक्कम. वणक्कम नाही. मग काय असतं वणक्कम ते? वेगळी लँग्वेज झाली. कन्नडमध्ये अच्छा, ते निम्गे तेलगू हेसर लँग्वेज एनु आहे, राईट? असं विचारतात. हा, ते काय तेलुगू काय? लँग्वेज आहे. निम्गे हेसर एनु. जे बोललात ते चांगलं होतं. ओके. हा, मला सांग, कोणत्या ऍक्टर सोबत तुला काम करायची इच्छा आहे आणि तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट काय आहे? ऍक्टर सोबत जर तू म्हणालीस तर माझं काहीच चॉईस नाहीये. बिकॉज ना कसं आहे की एक ऍक्टर म्हणून प्रोफेशनली काम करताना समोरचा ऍक्टर हा ऍक्टिंग चांगली करतोय का, तुमच्याशी मॅच होतोय का, आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स देण्या इतकी चांगली ऍक्टिंग करताय का, इतकंच मॅटर करतं. सो सगळ्यांना इच्छा असते, पण माझं खरंच सांगायचं तर अशी काहीच इच्छा नाहीये की मला ह्या ऍक्टर बरोबर काम करायचंय, त्या ऍक्टर बरोबर करायचंय. समजा चान्स मिळालाच तर मला हॉलिवूडच्या टॉम हँक्स बरोबर काम करायला फार आवडेल, आणि बॉलिवूडमध्ये आमिर खान सोबत. खूप वाव. सिमिलॅरिटी आहे त्यांच्यामध्ये, पण डेफिनेटली एक ऍक्टर म्हणून स्क्रीनवरती जर का एक सीन, एक छोटासा डायलॉग जरी करायला मिळाला तरी सुद्धा या दोघांसोबत मला करायला आवडेल फार. नक्की सुचव. अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल काहीच सांगता येत नाही, कारण सगळंच खूप हँग झालंय आता. अनेक लोकांचे प्रोजेक्ट हँग झालेत आणि त्याच्यामुळे ना कोणी काही बोलू शकत नाहीये. सो असं काही सांगण्यात काही पॉईंट नाहीये, पण डेफिनेटली काही ना काहीतरी समोर येईलच लवकरच. आणि तू खूप दिवस झालं तुझं इंस्टाग्राम किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर नव्हतास. सो त्याचं काही रिझन आहे का? हा, ऍक्च्युली कसं आहे की मला सोशल नेटवर्किंग आणि त्याच्यावरती पोस्ट करणं किंवा हे फार पर्सनली आवडत नाही. रादर असं काही त्याच्याबद्दल माझं आक्षेप, राग किंवा काही वाईट त्याच्याबद्दलचं मनात नाहीये, पण ना त्याच्यामध्ये खूप स्क्रीन टाइम एंगेज होतो, आणि राईट. मला असं फील येतं की त्या स्क्रीन टाइम मुळे मोबाईल हातात नसताना सुद्धा डोक्यामध्ये एक कोपरा जागा राहतो की तुम्ही इंस्टाग्रामवर हे पोस्ट करायचंय का, इंस्टाग्रामवर हे आलं असेल का, फेसबुकवर हा मेसेज आला असेल का, ही पोस्ट आली असेल का. सो ते एक जे प्रेशर आहे त्याचा मला जरा कंटाळा आला, ओके. आणि असं वाटलं की ट्राय करून बघावं. मग मी जवळपास 2 वर्ष फेसबुक, इंस्टाग्राम सगळे अशा प्रकारचे सोशल मीडिया डिलीट केलं होतं. आता सुद्धा फक्त इंस्टाग्रामच रिओपन केलेलं आहे. पण मला फायदा खूप झाला, कारण जो फोन हातात नसलेला वेळ आहे त्यात फोनबद्दल काही डोक्यातही नसायचं, आणि फोन हातात नसताना खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या मी. बाहेर गेलो, ऑब्झर्व केलं, स्वतःच्या अनुभवातून बऱ्याच काही गोष्टी एक्सप्लोर केल्या, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं माझं. सो मला ओके. नेहमी असं वाटतं की सोशल मीडिया हे म्हणजे मी इतकं प्रो नाहीये त्याच्यासाठी. ओके. ओके. ग्रेट. अमृता वैद्य विचारते, बिग बॉस मध्ये यायला आवडेल का? माहिती नाही, आवडेल. पर्सनली मी फार मला ते बिग बॉस बघायला नाही आवडत. बट माहिती नाही, समजा काही प्रोफेशनल कनेक्शन असेल, त्याच्यामध्ये काही गरज असेल तशी, तर यायला आवडेल. बट अगदी 100 मार्काप्रमाणे मार्क द्यायचे म्हणले तर मी 10च मार्क देईन. खूप अगदी मनापासून जायची इच्छा आहे आणि मला कधीतरी जायला मिळेल असं अजिबात नाहीये. ते तिथे जे आहे तुम्ही रिअल असता तिथे, आणि रिअल राईट. मध्ये लोकांसमोर येताना ऍक्टरनी 10 वेळा विचार करावा असं मताचा मी आहे. सो थोडस ते माझ्या विचारांशी ते मे बी जुळत नाही समहाव. ओके. ग्रेट. आम्हाला काहीतरी नवीन ऐकायला भेटलं. गायत्री घोर म्हणते, भले भले भी हम बीते भी हम या हिंदी सिरियलचा एक्सपिरियन्स शेअर करा प्लीज. हो, मी एक हिंदी सिरियल केली होती. गायत्री चांगले प्रश्न विचारते. मी हिंदी सिरियल केली होती, भले भी हम बुरे भी हम. ते युट्यूबला अजून त्याचे काही सीन्स आहेत. सो ती मला हिंदीमध्येही काम ते बरेच आधीपासून करायचं होतं, आणि त्यावेळी मी ऑडिशन दिली होती आणि मी सिलेक्ट झालो होतो. रादर त्यामध्ये लीड रोल होता माझा. पण ओके. साथ दे तू मलाच जसं झालं ना, एक्झॅक्टली तसं
म्हणजे सेकंड एक्सपिरियन्स आता ते होता. फर्स्ट एक्सपिरियन्स तो होता जो म्हणतो आपण की एखादा प्रोजेक्ट लवकर बंद होणं. तर तो प्रोजेक्ट अनफॉर्च्युनेटली लवकर बंद झाला होता. पण तरी 4-5 महिने ऑन एअर होतं ते. आणि त्यामध्ये गुजराती फॅमिली दाखवली होती आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण हिंदी थोडंसं आपल्यापेक्षा म्हणजे मराठीतल्या शूटिंगपेक्षा थोडं वेगळं असतं. थोडं ग्रँड असतं. सो एक्सपिरियन्स छान असतो. ओके. सो ऑलमोस्ट 1 तास झाला आपण गप्पा मारतो. तुला अंदाज आला का? त्यामध्ये कनेक्शन पण 2-3 वेळा हो. तुटलं आणि तुला कसं राईट, राईट. वाटलं लाईव्ह सेशनला येऊन? मला फ्रँकली लाईव्ह यायची सवय नव्हती कधीच आणि हे माझं आता तिसरं लाईव्ह आहे या खरं तर 2 महिन्यातलं. आणि मला डेफिनेटली फार आवडलं बिकॉज तू खूप युनिक प्रश्न विचारलेस आणि तुझं लिसनिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे. तू समोरच्याला खूप छान लिसन करू शकतेस. सो पर्टिक्युलरली हे आणि मराठी कट्टाचं पेज पण खूप पॉप्युलर आहे. सो मला फार मजा आली, आनंद आला. थँक यू. थँक यू थँक्यू सो फॉर मच. जॉइनिंग थँक्यू. अस अँड आम्हाला खूप मजा आली. सो तू आम्हाला एंटरटेन करत राहा. असाच नवीन नवीन भूमिका घेऊन आमच्या समोर येत राहा. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड असंच गोड हसत राहा, दिसत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा. थँक यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू स्नेहल. बाय बाय. बाय. थँक यू सो मच गाईज. होप सो लाईव्ह सेशन तुम्हाला आवडलं असेल आणि मी खूप क्वेश्चन्स घेते. मला मेसेज आले होते की मॅडम तुमच्या क्वेश्चनच्या आधी आमचे क्वेश्चन्स घेत जा. सो मी ट्राय करते की तुमचे क्वेश्चन्स घ्यायला अँड यु नो मी ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स कव्हर करते की असं नको व्हायला की तुम्ही एवढ्या छान संख्येने जॉईन होतात आणि तुमचे क्वेश्चन्स नाही घेत. सो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर जॉईनिंग अस अँड होप सो तुम्ही घरी आज सुरक्षित आहात आणि आमचे अपकमिंग लाईव्ह सेशन पाहणार आहात. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्या पर्सनल इंस्टाग्राम पेजवर जाऊनही मला फॉलो करताय आणि मला छान छान मेसेज करताय अबाउट गेम्स आणि लाईव्ह सेशन बद्दल. सो थँक्यू सो मच फॉर दॅट अँड गुड नाईट, शबखेर, शुभरात्री. घरी राहा, घरच्यांची काळजी घ्या आणि घरच्यांसोबत टाइम स्पेंड करा. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. बाय बाय.